अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर वर। वकील संघटनेचा विषय परवाचा आहे। तारखा चुकीत देण्यात आल्या होत्या। त्या तारखांच्या सुनावणीला पक्षकारांनी सांगितलं आणि कोर्ट ऑफ पुढे हजर राहिलो। ठराव होऊन गेला होता आणि 1.5 तास त्या ठिकाणी हजर राहिलो होतो। कुठली हालचाल नायब तहसीलदार गैरहजर होते। तर 1.5 तास थांबल्यानंतर ते कुठेही विचारलं गेलं नाही का पुढच्या तारखा दिलेल्या नाही। पुढच्या तारखा न दिल्यामुळे आम्ही कंटाळून शेवटी ते दोघे नायब तहसीलदार त्याचे नावं पण मला पूर्ण माहिती नाही, कोण जिबे वगैरे आणि देवदंड असं काहीतरी तर विचारणा करायला गेलो असतात तर आता त्याच्या उत्तरं देण्यात आली। पुढच्या तारखा मगाशी देऊन गेल्या। तर मी एवढंच म्हटलो की मग सांगायला काय आमच्या वेळ आहेत काही एवढं वेळ थांबून पक्षकार अख्खा राहून त्यांच्या CCTV मध्ये सगळं फुटेज आहे। मी काय गैरकृत्य किंवा नाही हे पण त्यांच्या CCTV फुटेजमध्ये आहे। तर त्यांनी लागलीच एक शूटिंग करायला सुरुवात केली। हे 4 एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचं त्यांच्याकडे असताना हे त्यांचं गैरकृत्य हे एक पहिलं गैरकृत्य। त्यानंतर दुसरं गैरकृत्य की त्यांनी असं ओढून घेतलं की आम्हाला शिवीगाळ केली। मी जेव्हा शूटिंग करायला लागलो तर त्याच्यात मग ते म्हणायला लागले की तुम्ही शिवीगाळ केली। मी कुठल्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नव्हती। मी फक्त पक्षकारांना बोलावून घेतलं आणि त्यांना एवढंच म्हटलो की हे तुम्हाला सांगतात एक आता मला सांगतात एक तुम्हाला वेडा बनवायचं काम चाललं याचं भ्रष्टाचार करतात। एक दिवसात एक रात्री 25 एकरच्या सातबाऱ्यातले अर्ध क्षेत्र यांनी माझी लोकरांच्या नावाच्या बगलबादच्या नावावर करून घेतलेले यापूर्वी त्याच जमिनीचा 3 वेळा असाच प्रकार झालेला आहे। मग याच्यात फक्त माहितीगार वकील मीच आहे। हे प्रकारे 20 वर्षापासून चालू आहे आणि मी स्वतः चालू अशा पद्धतीचा फक्त एजंट पाहिजेत, वकील कुणीही नको आणि वकिलांची उपस्थिती नको आहे म्हणजे भ्रष्टाचार सुखपणे त्यांना करता येईल। तर त्यामुळे ते दुखावले गेले असेल। मी शूटिंग सगळं करून सगळा प्रकार शूटिंग केलेलं आहे। मी स्वतः सुद्धा मी त्यांना कुठलाही गैरप्रकार केला नाही, गैरशब्द वापरलेला नाही। त्यांना सांगितलं की मी कुठलाही चूक केलेली नाही। तरीही त्यांनी फक्त वकिला समजा हे करून नंतर याला पोलिसांना बोलवणं गेलं। तिथल्या शेलच्या पोलीस हजर केले आणि यांना बाहेर घ्या। हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचं काम नव्हे, ते त्याच्या खुर्चीचा अवमान आहे। मी पण ऑफिसर ऑफ कोर्ट आहे आणि तो त्यांनी स्वतःच्या खुर्चीचा अवमान केलेला आहे। हे त्यांचं गैरकृत्य आहे। मी त्यांना समज दिली असता ते उलट मलाच आदत उत्तर देऊन हे करून धमकी देत होते यांना अटक करा। तर मी ते बसून राहिलो मग करा अटक। तर ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट चालू भेटले, त्याला धमकी दिली अटक करण्याची। मग मी त्यांच्या पाठोपाठ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी गेलो। त्यांना एक सांगितलं की यांना जर कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांची पहिली घ्या, माझी दुसरी घ्या। पण त्याच्यानंतर विषय तिथंच मिटला। त्यांना कदाचित वरिष्ठांनी बोलावलं गेलं आणि समज दिली असावी, ते निघून गेले। मी पण नंतर निघून गेलो। त्यानंतर मीडियामध्ये वकिलांच्या वतीनं माफीनामा दिलगिरी वगैरे असं आल्यानंतर हे बाब चुकीचे आहे। संपूर्ण माहिती नाही, संपूर्ण वकील वर्गाचा अवमान आहे। जर वकील वर्ग आणि त्याचा शिरीर वकील एखाद्या खोडाच्या खोड काटायचं म्हणजे बाकी ज्युनियर वकील आपोआपच नामावर पडतील म्हणजे यांना पैसे घ्यायला भ्रष्टाचार करायला जागा मोकळी होईल असं एकंदर वातावरण इथं चालू आहे सध्या। तर त्यांना वकील नको आहेत ह्या दृष्टीनं त्यांचं वर्तन सर्व चालू आहे। साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापूर्वी एका प्रकरणामध्ये तहसीलदार साहेबांनी साधं वकीलपत्र दाखल करून घ्यायला नकार दिला आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल तो आदेश करा, परंतु वकीलपत्र दाखल करून करून न घेण्याचा आपल्याला अधिकार नाही। तुम्हाला वकीलपत्र दाखल करून घ्यायचं नसेल तर तसा आदेश करा। या विषयावरून यापूर्वी तहसीलदारांनी 2 ते 3 तास हुज्जत घातली। त्या ठिकाणी त्या दिवशी देखील यांची मोडस ऑपरेंडी झालेली आहे। सर्वसामान्य वकील म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आणि तो जर दाबायचा असेल तर पोलीस आणायचं, वकिलांना दहशतीत घ्यायचं की तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, तुमच्यावर गुन्हा दाखल करतो आणि अशा पद्धतीनं त्यांना मन मानेल त्या पद्धतीनं कारभार करायचा अशी सगळी परिस्थिती सुरू झालेली आहे। आता काळे सरांना सगळेजण ओळखतात, अत्यंत नैतिक आणि शिस्तबद्ध प्रॅक्टिस करणारे ते वकील आहेत आणि अशा वकील साहेबांच्या बाबतीत घडलेला प्रकार काल मी देखील होतो। जर तहसीलदार रजेवर असतील आणि तारखा होणार नसतील तर आपण पक्षकार यायच्या अगोदर ग्रुपवर वकिलांच्या ग्रुपवर अगोदरच टाकलं पाहिजे।